तर फार फार मोठा हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे. आयोजन करणं इतकी सोपी गोष्ट नाही, मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत सगळ्या यंग ब्रिगेडियर जे नवतरुण आहेत, आई गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पाडाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांची मेहनत आहे. मग त्यामध्ये निशांत वारगडे असतील, तुषारजी मोकाशी असतील, महेशजी वारगडे असतील, विशाल पाटील असतील, गिरीशजी मते असतील, मयूरजी दुबोले आणि त्यांच्या समवेत पूर्ण गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पाडा या सगळ्यांचं मनापासून इथे आपण कौतुक केलं पाहिजे. प्रथम सलामीवीर म्हणून प्रशांत पाटील, जो पेशानं खरं तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि इतक्या मोठ्या पदावर काम करतो की तरी देखील क्रिकेटचं व्यसन फार मोठं आहे. त्यामुळे क्रिकेट त्याला या मैदानापर्यंत घेऊन येत असतं. आणि त्याचा साथीदार हर्षल पाटील, त्याच्या विरोधात वडवलीचा मोहम्मद फैज, ज्यानं पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. आपण पदाधिकारी किंवा शिक्षणाचा विचार जर केला तर मोठ्याचा पाडा गाव देखील कुठेही मागे नाही आहे निलेश. कारण आदरणीय अनंता दुबेले साहेबांचे जे चिरंजीव आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीच्या उच्चांक पदस्थ तिथे गोल्ड मेडल त्यांनी मिळवलं वकिली परीक्षेमध्ये आणि खरं तर सलाम केला पाहिजे. इथं मॅचला होती सुरुवात. चला जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. फैज, मोहम्मद फैज जो गोलंदाजी करता सज्ज, भरपूर मोठ्या लांब पावलांचा रनअप घेऊन पहिलाच बॉल घेऊन निघालाय प्रशांतच्या विरोधात. चांगली गोलंदाजी, शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. पहिलाच बॉल डॉट टाकण्यामध्ये यश संपादितता मिळाली. या स्पर्धेचा क्रीडा मंचकावरून आनंद घेत आहेत दुर्गेशजी पाटील असतील, गणराज पाटील असतील, त्यांच्या समवेत आदरणीय अनंताजी दुबेले साहेब असतील आणि या स्पर्धेचे मुख्य प्रणेते तथा आयोजक आदरणीय दीपकदादा पाटील असतील. मेहनत आणि जिद्दीचा संगम म्हणजे हे क्रिकेटचं पर्व आहे. गावदेवी चषक तुम्ही पाहतायत 2026 भव्य दिव्य आयोजन. बॉल तयार, खोलवर टप्प्याचा बॉल ज्याला ऑफ ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलाय, जिथून एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते आणि धावफलकाचा श्री गणेशा इथून मात्र केला गेलाय. यंगस्टार कुडूस संघ आपला एक प्रतिनिधी आपण आयोजकांची लगेचच संपर्क साधायचा आहे. माझ्यापर्यंत जी सूचना आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज तयार, मोहम्मद फैज. या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने निघालाय. फटका चांगला आहे, अलॉंग दी कार्पेट बॉल चालला अक्षरशः मैदानाला आग लावत. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. आलाय दमदार फटका, चौकार. उचली 5 या आकड्यावरती. मोहम्मद फैजच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलं. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 3. पहिलं षटक मोहम्मद फैजचं सुरू आहे. 3 षटकांची ही लढत आहे. 3 षटकांमध्ये यंगस्टार आपटी ब संघ इथून किती धावा उभ्या करणार. बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. फटका चांगला आहे, ताकद दिली, फोर्स केला बॉल. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला, जिथून एक सिंगल आली. निलेश, खरं तर या विभागात आल्यानंतर आठवण होते आमचा हुकमाचा एक्का स्वर्गीय शुभम जाधव, त्याला विसरून चालणार नाही. अगदी बऱ्याचदा फार मोठे प्रसंग उद्भवतात, त्यावेळी शुभमची आठवण येते. धाडस होतं त्या माणसामध्ये आणि आदरणीय अनंता दुबेले साहेबांना गुरुस्थानी मानणारं ते व्यक्तिमत्व. देव देखील कधी कधी कितका क्रूर होतो ना की अशीच समाजाला समाज उपयोगी काम करणारी माणसं त्यांना हिरावून घेतो. त्या स्वर्गीय शुभम जाधव यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आदरांजली अर्पण करतोय. दुबेले साहेब, खरं तर काही प्रसंग असे घडतात ना, खरोखर शुभम जाधवची आठवण येते आणि निश्चितच स्वर्गीय शुभमजी जाधव यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं इथून मानवंदना. चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत ते 5. संघाची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. अजूनही एक बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि हे सगळं भगवमय वातावरण आणि त्याच क्रीडा स्पर्धेच्या मतीनं वडवली आणि त्याच्या विपक्षात आपटी अशी लढत सुरू आहे. प्रॉपर ब्लॉक, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. हर्षल पाटील, ज्याला परतावं लागणार आहे. पंचांचं बोट आकाशाला गवस निघालतंय. इथून इट्स अ OUT. मिस्टर हर्षल, बॅक टू द डगआउट.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम यंगस्टार आपटी ब मात्र पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. आजचा दिवस इथे या स्पर्धेचा अत्यंत महत्त्वाचा आहे. 31 जानेवारी 2026 हे वर्ष. आणि निलेश, आपण याआधी चर्चा केली की माणसाचं जीवन आहे ना पाण्यावर आलेल्या एखाद्या बुडबुड्यासारखं आहे. तरी देखील इतका अहंकार आपल्या मनामध्ये असतो, कधी तो फुगा फुटेल हे सांगणं अवघड आहे. म्हणजे कदाचित अजितदादांना त्या दिवशी वाटलं देखील नसेल. अगदी तो अपघात झाला आणि काळ इतका बलवान आहे ना की तुमची वेळ आल्यानंतर तुमच्याकडे किती ताकद असू द्यात तुम्हाला जावंच लागेल. त्यामुळे स्वर्गीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आदरांजली अर्पण करूयात. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा, एक षटकाचा खेळ संपलाय. अब्दुल्ला आलाय दुसरं षटक हाताळण्याकरता. संघाची टोटल पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम डिंगडॉंग वडवली. तुमच्याकडे फक्त आणि फक्त प्रत्येक षटकाकरता 5च मिनिटं आहेत, याची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. बॉल तयार. या षटकातला पहिलाच बॉल अब्दुल्ला. लोअर फुल टॉस होता. प्रशांत पाटील आशाभूत नजरेनं त्या चेंडूकडे फक्त पाहत राहिलाय आणि त्याच माध्यमातून एका निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होतीये. अजूनही टोटल 11 चेंडूंचा खेळ या सत्रातला बाकी आहे. बॉल तयार. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. फटका पहा, फसला अक्षरशः. आणि तदनंतर अजून एका निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. 2 बॉलचं सत्र संपलंय. पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहताय ज्यामध्ये यंगस्टार आपटी ब संघ ताकद लावतोय मोठी धावसंख्या उभी करण्याकरता. दुसऱ्या फेरीतली पहिलीच लढत आहे. फटका चांगला आहे, स्टिअर केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला. प्रोटेक्शन समोर आहे. फक्त एकच धाव इथून दिली जाईल आणि एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या फ्लाय होते 8 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 3 षटकांची लढत. आणि पूर्वार्धाच्या खेळात आपण पाहिलं की यंगस्टार आपटी ब संघाची ताकद ही त्यांची फलंदाजी आहे. इथं ओळखलंय बॉलला, जज केल्यानंतर न खेळणं पसंत केलं. पंच इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा ज्या नो रिव्ह्यू. वाईट साठी आता इथून रिव्ह्यू दिला जाणार नाही. रिव्ह्यू हा फक्त बीमर करता असणार आहे, याची देखील नोंद घ्या. ऑन अमाउ द वेस्ट संभ्रमात्मक अवस्था जर पंचांच्या मनामध्ये निर्माण झाली किंवा खेळाडूंच्या मनामध्ये तरच तो निर्णय इथपर्यंत येईल. बॉल तयार. फुलटॉस होता. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला बंदिस्त 30 अंशाच्या वर्तुळाच्या आत झेल टिपली आहे आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. मिस्टर अनिकेत बॅक टू द डगआउट. युवरांना मानवंदना. आणि एक किस्सा तुमच्यापर्यंत पोहोचवतो की ज्यावेळी मंगोलियन सरदार महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला, नाव होतं शाहिस्ते खान. तो लाल महालात दबा धरून बसला होता. कधी कधी आहे ना आयुष्यात शिवतंत्राचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. तुम्ही समोरच्यावर देखील आपली चुकी जर नसेल ना वर्चस्व गाजवायला शिकलंच पाहिजे. छत्रपतींनी तिथं धाडस दाखवलं, ते थेट शिरले लाल महालात आणि मग त्या शाहिस्ते खानाची 4 बोटं छाटली. हे धाडस आहे. शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं याचं देखील आचरण. फटका चांगला आहे. मनगडातल्या ताकदीचा वापर आणि वाऱ्याची व्हेक्टर रेडिएशन. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. आल्या आल्या प्रहार करतोय कृपेश पाटील. त्याच्या बॅटमधून येतोय पहिला धमाका, षटकार. जगातील सगळ्यात बुद्धिमान माणूस म्हणून शिवछत्रपतींचा उल्लेख आपण करतो आणि ज्या व्यक्तिमत्वानं ज्या विभागाची निवड केली राहण्याकरता त्या विभागाचं नाव होतं रायगड. तो रायगड बनवण्याकरता हिरोजी इंदुलकरांनी मेहनत घेतली. तब्बल स्वतःची सगळी प्रॉपर्टी गहाण टाकली त्या माणसानं आणि मग तो प्रशस्त रायगड उभा राहिला. आपण चर्चा करतोय रायगडावर.
म्हणजे समीरजी त्यांनी हिरोजींनी रायगड बांधत असताना अगदी फार कमी काळ घेतला आणि तो रायगड बनवला, परंतु अनेक वर्ष गेली तरी देखील अजून वाडा भिवंडी रोड काय बनत नाहीये. म्हणजे मुंबईपासून फक्त हाकेच्या अंतरावर आपण आहोत वाडा भिवंडीकर, तरी देखील आपल्याला असं वाटतं कधी कधी की जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवण्याकरताच आपला तो रस्ता होऊ दिला जात नाही की काय. जाताना प्रत्येक खेळाडूला एक रिक्वेस्ट आहे की सावकाश जा, कारण घरी कोणतरी आपली वाट पाहत आहे. अत्यंत बिकट परिस्थिती आहे आपल्या विभागातील रस्त्यांची, त्यामुळे या गोष्टीला देखील इथून दुजोरा द्यावा लागेल. 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 16 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. अजून 6 चेंडूंचं सत्र मात्र शिल्लक आहे. 16 ऑन स्कोर कार्ड, 16 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. अब्दुल्लाचं हे षटक 9 धावा त्यानं खर्च केला. पहिल्या षटकात मोहम्मद फैज त्यानं धावा खर्च केल्या 7. एक महत्वाचा विकेट त्यानं टिपला आणि उर्वरित आता 6 बॉलचं सत्र बाकी आहे. महत्वाचा मुकाबला आहे. यानंतर तुम्हाला निश्चितच आपल्याला सापरोंडे संघ, माही एंटरप्राइजेस, आदरणीय दिनेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला सापरोंडे आणि त्या विपक्षामध्ये बा 11 खानिवली अशी लढत आहे. चला टॉस करता मिडल इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दर्शवायची आहे. शेवटचं षटक या पूर्वार्धाच्या खेळातील अक्रम आलेत गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता. गोलंदाज तयार. षटकातील पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळला. लॉंग ऑफ मध्ये समोर प्रोटेक्शन आहे, परंतु पहा या चुका आहेत, त्या चुका सुधाराव्याच लागतील, अन्यथा डिंगडॉंग वडवलीला देखील बॅकफुटवर जावं लागेल. एक सिंगल आली. संघाची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. या आधीची लढत आपटी आणि त्या विपक्षामध्ये काश्मी 11 खरिवली. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला आणि आयोजकांचा पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच एक चांगलं क्रिकेट याच मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, मेरिटनुसार बॉल अगदी एक्झिक्यूट केलाय. एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. डॉट बॉल. शेवटच्या उर्वरित 4 चेंडूंचा खेळ. अक्रम सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. कुडूस कुंडले रोडच्या अगदी लगत असणार आहे मैदान आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद. वेगावर नियंत्रण आहे गोलंदाजाच्या. चेंडूच्या गतीचा वेग जो आहे त्याला नियंत्रणात आणण्याचं काम गोलंदाज मात्र इथून करतायत. 3 चेंडू जे यशस्वी संपुष्टात आलेत आणि संघाची धावसंख्या यंगस्टार आपटी बी प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 17 धावा. कृपेश पाटील स्ट्रायकर एंडवर सज्ज होतोय. आपटी संघाच्या माध्यमातून फुलटॉस आहे. कृपेशच्या बॅटमधून हा फटका रडार मध्ये आल्यानंतर पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. कृपेशचा हा तडाखा. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. दोन चेंडू इथून शिल्लक आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि हरिपाठ भजन हे खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे निलेश. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणतो 12व्या शतकात त्या संतांची मुहूर्त वेळ संतवाणीची या महाराष्ट्राच्या मातीनं जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचे विचार त्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी दिले. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा काहीतरी वेगळा अचंबित करणारा प्रयत्न केला गेलाय आणि इथे धावा कंप्लीट झाल्यात. त्या 2 याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर आहे. आपली नाराजी किती आहे ना ती कदाचित या सीमारेषेच्या पलीकडे आल्यानंतर तुम्ही जरूर काढा, परंतु क्रीडांगणाच्या आतमध्ये गाफील राहणं हे कदाचित बाजीराव मस्तानी नावाचा चित्रपट आपण ज्यावेळी पाहतो त्यामध्ये हजरजबाबीपणा आपला कसा असावा त्याचे अनेक दाखले दिलेत. चला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे. 3रं षटक जे प्रगतीपथावर आहे. इथे हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. गोलंदाजाची सरशी ठरते.
एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल 26 या आकड्यावरती विजयाकरता अगदी 27 धावांची गरज आहे तुम्हाला. डिंगडॉंग वडवलीला इथून हा सामना जिंकायचा आहे तर मग 27 धावा. चला खानिवली आणि सापरोंडे या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस करता निश्चितच ते देखील जॉईन झालेत आणि इथे नाणेफेक केली जाते. मॅच नंबर 2. टॉस जिंकलाय तो मात्र सापरोंडे संघानं. जो काही निर्णय असेल तो निर्णय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. 27 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत नामांकित पंच म्हणजे खरं तर आदरणीय यतीनदादा पाटील यांचं कौतुक करावं लागेल. वयाचे अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केल्यानंतर आता पंचाची भूमिका आणि त्याला चोख न्याय देण्याचं काम ते करतायत. विजूजी बटाला त्यांचं देखील कौतुक आहे आणि आमचे तिसरे पंच प्राक्तन किनी त्यांचं देखील इथे मनापासून शिस्त तुम्हाला पाहायला मिळते. आपटी परिसरातील संघ मैदानाच्या आतमध्ये आणि प्राप्तन किनी सर जे साईनाथ क्रिकेट क्लबचे ग्रेड ए चे खेळाडू आहेत. ए डिव्हिजनला त्यांचा खेळ लेदर क्रिकेटवर प्रभुत्व निर्माण केलेले हे आज खरं तर त्यांची पंचांची भूमिका. अक्षय सर कसं आहे ना, कधी कधी पंचांना डायरेक्ट बोलणं फार सोपं असतं परंतु मी बऱ्याचदा म्हणतो ना की पाण्यात राहतो मासा झेप घेतो कैसा जावे ज्याच्या वंशी तेव्हाही कळे. तुम्ही तिथं उभं राहिल्यावर तुम्हाला समजेल की खाली व्होल्टेज किती येते. त्यामुळे पंच त्यांना सलाम करावाच लागेल. खेळाडूचं कौतुक, खेळाडूचं हे काम आहे की त्यानं जो निर्णय पंचांनी दिलाय त्याचा योग्य रीतीने स्वीकार करणं. म्हणूनच मी म्हणतो ना की क्रिकेट इज द गेम ऑफ अन जंटलमन. हा एक सुसभ्य आणि सुसंस्कृत माणसाचा खेळ आहे जिथं फक्त व्हाईट कॉलर लोकांनीच येऊन खेळलं पाहिजे. आणि चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. हा सामना इथून जिंकण्याकरता यानंतरची लढत देखील तगडा आणि अत्यंत मोठा मुकाबला तुमच्या भेटीला येईल ज्यामध्ये सापरोंडे संघ आणि त्या विपक्षात टीम खानिवली बोबा 11 खानिवली आणि माही एंटरप्राइजेस सापरोंडे. एका बाजूला श्यामदादा हजारे फॅन क्लब टीम असेल जे खरं तर खानिवलीकर प्रमोट होतील आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय दिनेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला माही एंटरप्राइजेस सापरोंडे हा संघ इथे तुम्हाला खेळताना दिसेल. चला जास्त वेळ न घेता आपण लगेचच मॅचला इथून सुरुवात करायची आहे. मोहम्मद फैज ज्यानं गोलंदाजीची सुरुवात देखील केली होती आणि आता कल्पेश तो खरं तर फलंदाजी करता देखील स्ट्रायकर एंडवर आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज. विजय गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल. बॅटची कडा आणि पहा चुकी केली यष्टीरक्षकानं जी सरळ चेंडू चाललाय नॉन स्टॉप. गावदेवी चषक 2026च्या फ्लेक्सला मानवंदना दिली आहे पहिल्याच बॉलवर. चौकार. विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा आता इथून करावा लागणार आहेत. एका बाजूला डिंगडॉंग वडवली संघ परंतु प्रश्नचिन्ह उद्भवलंय अगदस बुबेरे हा स्ट्रायकर एंडवर का आला नाही. एक मोठा खेळाडू आहे इथे पहा प्रॉपर गोलंदाजी कमबॅक केला. डॉट बॉल. काहीतरी रणनीती बदलली आहे जरूर बदलली आहे. यानंतर चांगला मुकाबला तुमच्या भेटीला येणार आहे.
माही एंटरप्राइजेस सापरोंडे आणि त्या विपक्षात बोबा 11 खानिवली. टेनिस क्रिकेट विश्वातील अगदी शुभम पाटील आणि त्या विपक्षात रोशन पाटील असा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. या आधीच्या मॅच मध्ये खानिवली संघाने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं त्यांना फळ देखील मिळालंय. बॉल तयार, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. इथे पकडलाय झेल, संपवलाय फलंदाज. मोहम्मद फैजचा खेळ, बॅट्समॅन आउट. OUT फलंदाज बाद. ते शिवाजी महाराजांवर आधारित हे गाणं आपण ऐकलत आणि 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा खरं तर 50 वर्षाचा कालखंड. आणि तदनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 14 मे 1657 ते 1 फेब्रुवारी 1689 हा 32 वर्षांचा कालखंड. हे दोन्ही राजांचं आयुष्य जर प्रदीर्घ आपल्याला लाभलं असतं तर कदाचित आज महाराष्ट्राचा इतिहास वेगळा दिसला असता. इथे मात्र एक सिंगल कनेक्ट केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावांची गरज आहे. 22 धावा अजूनही विजयाकरता इथून गरजेच्या असणार आहेत. 22 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी होते मेरिटनुसार, परंतु लेग एसटीच्या उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे नामवंत पंच यतीनजी पाटील इशारा करतात. व्हाईट बॉलचा इथे सिग्नल आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. टीमची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. विजय गोलंदाजी करतोय. आपटी संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करत असताना गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लाईन ऑफ ऍक्शन बरकटली गेली आहे. हे खरं तर प्रेशर आहे. अतिरिक्त धावांमध्ये भर पडतीये. टीमची टोटल पोहोचली आहे 7 या अंकावरती. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या पूर्वार्धामध्ये 27 धावसंख्येचं टार्गेट बनवलं गेलं आणि आता खरं तर उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे. विजय या षटकातला पुढचा बॉल. फटका, फक्त आणि फक्त फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा. प्रशांत दादा पाटील यानं टिपलाय झेल आणि संपवलाय आणखीन एका महत्वाच्या शिलेदाराचा खेळ. बॅट्समॅन आउट. आदरणीय दीपकजी पाटील साहेबांच्या वतीने या झेल करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय प्रशांत दादा पाटील पेशाने खरं तर फार मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत आणि साडू आहेत. अरे बापरे. आणि हे पारितोषिक इथे आलंय. निश्चितच प्रशांत दादांना ही झेल पकडल्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्रिकेटचं वेळच एवढं भयानक आहे की तुम्ही कुठेही कार्यरत असाल क्रीडांगणाच्या दिशेने तुम्हाला हे क्रिकेट घेऊन येत असतं. अचूक झेल टिपलाय. आपटी संघाला महत्वाची बाजू दिली आहे. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून मात्र शेष. हाफ ट्रॅकर चुकी केली आहे. कदाचित गुरुत्वाकर्षणाचा नियमच आहे. चुंबकीय आकर्षण म्हणजे ज्या 2 ऑब्जेक्ट मध्ये ते निर्माण होतं कदाचित ते गुरुत्वाकर्षण आता प्रशांतच्या हातामध्ये आणि आता चेंडूंमध्ये निर्माण झालंय. सलग दुसरा इथे टिपलाय झेल आणि सन्माननीय अनंताजी दुबेले साहेब या स्पर्धेतून रजा घेतात. त्यांचा इथे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेकरता मोलाचं पाठबळ त्यांच्या वतीनं जे आम्हाला लाभलं. द्वितीय क्रमांकाचं नामांकन सौभाग्यवती अंकिता दुबेले मॅडम आणि सौभाग्यवती मधुरा पाटील मॅडम यांच्या वतीनं 51,000 रुपयांची रोख रक्कम. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर फ्लायज टू दी 7 रन. येणारे 12 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. अत्यंत चित्त थरारक प्रदर्शन सध्या हे क्रीडा विश्व इथून मात्र करतंय. नवीन फलंदाज मिस्टर अझर आझम
जो क्रीडांगणावरती दाखल झालाय. नितीन आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक नंबर 2 निकित षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता आपटीचं प्रमोशन ते इथून करतील आणि प्रतिस्पर्धी डिंगडॉंग वडवली. आझम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तो देखील दाखल झाला. बॉल तयार, ओव्हर द विकेट. दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल. फटका चांगला आहे, ऑन साइडला ताकद लावली, फोर्स दिला बॉलला, पाठवलंय 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. इथे आलाय पहिला दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 16 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता डिंगडॉंग वडवली या संघाला. बॉल तयार, चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदलला इथे गोलंदाजानं, व्हॅरिएट केलं बॉलला आणि तदनंतर यष्टीरक्षक त्या बॉलला अचूकतेनं पकडतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. टीमची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 11 या धावसंख्येवरती. 11 runs on scorecard. 16 now required to win this match. न टाकणं पसंत केलंय इथे. मात्र डेड बॉल ज्याची उद्घोषणा पंचांमार्फत केली गेली. अत्यंत नामवंत पंच या स्पर्धेकरता काम पाहतात. यतीनजी पाटील झिडके गावासाठी स्वतःचं समर्पण ज्या पंचांनी दिलं, क्रीडा विश्वात अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले ज्यांनी गमावले, तेच हे नामवंत पंच आहेत. लोअर फुलटॉस होता, त्याला वळण दिलंय हर्षल पाटील, बॉल खाली आणि तिथे टिपलाय झेल. संपवलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. आणि संघाची टोटल पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 16 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर पापा मैदानाच्या आतमध्ये, उंच पुरा आणि तितकाच दुप्पाट खेळाडू आहे. त्यामुळे वडवली संघ इथून मात्र या खेळाडूवर बऱ्याचशा या मॅचचे फासे अवलंबून असतील. गोलंदाज तयार, समोर पापा. या षटकातला पुढचा बॉल. फटका चांगला, ऑन साइडला लॉंगॉनच्या डोक्यावरून ताकद लावली, फोर्स दिला बॉलला. बॉल चाललाय लॉंगॉनच्या डोक्यावरून, षटकार सीमा पार. टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 10 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. डिंगडॉंग वडवली संघ ताकद लावतो इथून. पापाचं कौतुक करावं लागणार आहे. आल्या आल्या स्वागत केलं गोलंदाजाचं, षटकार ठोकून. आणि अजूनही या षटकातल्या 2 बॉलचं सत्र इथून शिल्लक आहे. धावसंख्येची गरज आहे ती मात्र 8 चेंडू आणि 10 या धावसंख्येची गरज आहे. आपटी संघाने या आधीची लढत आपण पाहिली. शेवटच्या षटकात 17 धावांची गरज असताना शेवटचा 1 चेंडू 1 धाव आणि तो सामना जिंकला काशवी 11 खरिवलीच्या विपक्षात. बॉल तयार, फटका फसलाय, परंतु चेंडूचं लँडिंग लोमॅन्स लँड मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा होती. फलंदाज बाद, विकेटचं पतन, फक्त सिंगल. टीमची टोटल 18 या धावसंख्येवर. उर्वरित 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे आता हा सामना जिंकण्याकरता. मोठा थ्रीशोल्ड थ्रिलर सध्या मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटचं पर्व. इथून मात्र जी मेहनत घेतली आहे गावदेवी मित्रमंडळानं, त्या मेहनतीचं फलित आजचे सगळे सामने भाऊ पूर्ण हाय व्होल्टेज मुकाबले पाहायला मिळाले. पैसा वसूल मॅच आज देखील. आणि उद्याचा लॉट जर आपण नजर टाकली तर उद्या देखील सगळे रणधुरंदर
या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. भाटाळेसारखा बलाढ्य संघ या मैदानात तुम्हाला खेळताना दिसेल. दांडी, सातपाटी, तदनंतर रायासारखा संघ, RCC राया जो खरं तर टिटवाळा परिसरातील, तदनंतर अनेक भादवड संघ देखील, अनेक नामवंत संघ उद्या खरं तर या स्पर्धेतून आपलं नशीब आजमावताना आणि आपल्या कला कौशल्यांना वाव देण्याकरता ते देखील सज्ज असतील. बॉल तयार. या षटकातला लास्ट बॉल. फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वतः हर्षल पाटील सज्ज आहेत. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून हा सामना जिंकण्याकरता आज खरं तर आजच्या दिवसात वाडा तालुक्याअंतर्गत जे संघ आहेत एक गाव ग्रामीणचे, त्यांना इथून मात्र हा शेवटचा दिवस आहे त्यांच्याकरता. उद्याचा दिवस हा एक गाव ग्रामीण, जिथे खरं तर तालुक्याबाहेरील संघ देखील तुम्हाला खेळताना दिसतील. फक्त अट एकच असेल की तो ग्रामीणचा एक गाव 11 सगळे खेळाडू एका गावातले असावेत. तर त्या स्पर्धेला उद्या खरं तर उद्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. चला थोडेसे चेंजेस जरूर होतात. 6 चेंडू विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. नीरज आलत. या 6 चेंडूंमध्ये करायच्यात 8 धावा. अत्यंत रोमहर्षक मुकाबला. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज नीरज. फुल टॉस बॉल पाठवलाय ऑन साइडला. पहिल्याच बॉलवर झेल. मला वाटतं खरिवली आणि त्या विपक्षात आपटी संघाचा फ्लॅशबॅक देखील जर आपण पाहिला तर विशाल बागुलचा झेल देखील पहिल्याच बॉलवर. आणि आता नवीन फलंदाज मिस्टर पापा, त्याचा देखील झेल इथे पहिल्याच बॉलवर त्याला परतावं लागतंय. 5 चेंडू विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण इथून वडवलीकर सोडवतील का? एक संघ कुडूस परिसरातील आहे तर एक संघ कंचाड परिसरातील आहे. दोन्ही संघांचं घमासान सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदच बुबेरे महत्वाचा हुकमाचा एका डाऊन द ऑर्डर का ठेवला होता, कदाचित त्याचा प्रत्यय आता आपल्याला येईल. परंतु डावखुऱ्या हाताच्या फलंदाजा करता हवेचा जो रोख आहे तो विरोधात सुरू आहे. त्यामुळे सावध पवित्र्यात अगदसला देखील खेळावं लागणार आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज आहे ती मात्र 5 चेंडू 8 धावा. 27 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. चला स्पीडअप कराल. उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे बऱ्याचदा चेंजेस इथे पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाज नीरज. पहिल्या बॉलवर सफलता मिळाली आहे. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन यंगस्टार आपटी बी संघाचं प्रतिनिधित्व तो इथून करतोय. बॉल तयार. लोअर फुल टॉस. स्टिअर केला बॉल. निकित होते त्या क्षेत्रात. फक्त एकच सिंगल. आणि पहा एक सॉफ्ट डिसमिसल. हे फार महत्वाची झटापट इथे मात्र घडताना आणखीन एक धक्का. टीम डिंगडॉंग वडवली. 1 more wicket down. फलंदाज बाद. मिस्टर मुबा हॅज टू डिपार्ट. सात धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. नीरज गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण हा सामना आहे ज्यामध्ये हुसेन नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय वैभवजी पाटील यांचं इथे शुभागमन होत आहे. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय परंतु नशिबाचे फासे उलटे पडले. आता या क्षणी डॉट बॉल. उर्वरित 3 चेंडू आणि विजयाकरता 7 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम डिंगडॉंग वडवली. ताकद लावतात. क्षमता तपासली जाते इथे प्रत्येक खेळाडूची. हा फार मोठा थ्रिलर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
एकंदरीत विजयाकरता 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. बॉल तयार. बाटची कडा आणि जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले गेलेत. फक्त सिंगल. 2 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मुकाबला. हाय व्होल्टेज चुरशीची आणि फार मोठं घमासान. सध्या अत्यंत चुरशीचा सामना सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. एका बाजूला वडवली संघ आहे जो कुडूस परिसरातील आणि एका बाजूला कंचाड विभागातील आपटी संघ तो देखील मोहट्याच्या पाळाच्या क्रीडांगणावरती इथे मात्र ताकद लावतोय. 2 चेंडू आणि विजयाकरता 6 धावांची कंपल्सरी गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा खरं तर या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच नियमाला अनुसरून ही स्पर्धा इथे मात्र खेळवली जाते. चला स्पीडअप कराल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज हुसेन क्रीडांगणावरती. अगदस बुबेरे यांना साथ देण्याकरता ते मात्र पोहोचलेत. या षटकातला अत्यंत महत्वाचा बॉल. चेंडू क्रमांक 5. बॉल तयार. परफेक्ट वाईड यॉर्कर आणि हा सन्मान प्राप्त करणारा चेंडू आहे. 1 चेंडू आणि विजयाकरता षटकाराची गरज आहे. आता कंपल्सरी 6 या धावसंख्येची इथून मात्र गरज आहे. काय मुकाबला रंगला. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या या खेळाडूंकरता वाजल्याच पाहिजेत. काय दर्जेदार क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही पाहतात. एका बाजूला आपटी संघ पूर्णतः मैदानाच्या आतमध्ये प्राण टाकलेत सगळ्याच खेळाडूंनी. एका बॉलमध्ये षटकाराची गरज आहे. 6 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाज नीरज. दोन्ही संघांच्या पाठीराख्यानं आता खरं तर देव पाण्यात ठेवलेत असंच म्हणावं लागेल. इथे पूर्णतः सर्वच संघ विजयाकरता शिलेदारी निभावण्याकरता अगदी ताकद लावतात. डिंगडॉंग वडवली की आपटी यंगस्टार आपटी ब की मग डिंगडॉंग वडवली. बॉलर तयार मिस्टर नीरज. या षटकातला शेवटचा बॉल महत्वपूर्ण तितकाच महत्वाचा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. प्रॉपर यॉर्कर. इथे सामना जिंकलाय तो टीम यंगस्टार आपटी बी टीमचं मनापासून आपण करूयात अभिनंदन. अत्यंत महत्वाच्या क्षणी जिंकलेली लढत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर चला लगेच सापरोंडे आणि त्या विपक्षामध्ये बोबा 11 खानिवली संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी